भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तत्रापि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्. संस्कृत सुभाषित ज्ञानगंगा. आजचे सुभाषित. हंसः श्वेतो बकः श्वेतो को भेदो बकहंसयोः नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः. अर्थात हंसः श्वेतो बकः श्वेतो. श्वेत म्हणजे पांढरा. हंसः श्वेतो बकः श्वेतो को भेदो बकहंसयोः. हंसही पांढरा असतो, बगळा सुद्धा पांढराच असतो. मग हंस आणि बगळा याच्यात फरक तो काय? तर नीरक्षीर विवेकेतु हंसः हंसो बको बकः. नीरक्षीर विवेकेतु हंसः हंसो बको बकः. अर्थात नीर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध. जेव्हा दूध आणि पाणी एकत्र मिसळलेलं असेल तेव्हा त्या मिश्रणातून केवळ दूध वेगळं काढण्याची कला किंवा गुण हा केवळ हंसामध्येच असतो. त्यालाच नीर क्षीर विवेक असं म्हटलेलं आहे. दूध आणि पाणी यांच्या मिश्रणातून दूध वेगळे काढण्याची कला किंवा गुण हा केवळ हंसाकडे आहे, बगळ्याकडे नाही. हंसही पांढरा, बगळा पण पांढरा. मग दोघांमधला फरक तो काय? तर जेव्हा दूध आणि पाणी यांच्या मिश्रणातून दूध वेगळं काढायचं असेल तेव्हा आपल्याला दोघांमधला फरक स्पष्ट कळून येतो. केवळ हंस ते काम करू शकतो, बगळा नाही. आणि म्हणून म्हटले नीर क्षीर विवेकेतु हंसः हंसो बको बकः. म्हणूनच हंसः श्वेतो बकः श्वेतो को भेदो बकहंसयोः नीर क्षीर विवेकेतु हंसः हंसो बको बकः. वरकरणी सारखीच दिसणारी माणसं, पण ज्या माणसामध्ये विवेक असतो आणि वाईटातून चांगलं वेगळं करण्याची ताकद असते, तो त्या वेळेच त्याचा गुण आपल्याला दिसून येतो. आणि त्यावेळी आपण म्हणतो हंस तो हंसच आणि बगळा तो बगळा.